योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरच्या रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी। राजगुरुनगर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रशासन लोकाभिमुख मोहिमेंतर्गत खेड तालुक्यातील रिद्धी सिद्धी गार्डन मंगल कार्यालय पुणे नाशिक हायवे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पुणे विभागाच्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य शिबिर पार पडले। ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी जनता, महिला आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन अडचणी एकाच छताखाली सोडवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजल्यापासूनच रिद्धी सिद्धी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची मांदियाळी या शिबिरासाठी पुणे महसूल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणा स्वतः उपस्थित होती। यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, भारतीय प्रशासकीय सेवेतील पुण्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अपर जिल्हाधिकारी श्री सतीश राऊत, खेडचे उपविभागीय अधिकारी श्री अनिल दौंड आणि तहसीलदार श्री प्रशांत बेडसे पाटील यांचा समावेश होता। या अधिकाऱ्यांनी स्वतः काही लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। एकाच ठिकाणी 15 पेक्षा जास्त महसुली सेवांचे वितरण या समाधान शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 15हून अधिक प्रकारच्या शासकीय सेवांचे तातडीने वितरण करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने जमीन महसूल व फेरफार, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, 7/12 मधील नावातील चुकांची दुरुस्ती करणे आणि डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8A उतार्यांचे थेट वाटप करण्यात आले। दाखले व प्रमाणपत्रे, विद्यार्थ्यांसाठी लागणारे उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते। शेतकरी कल्याण, PM किसान नोंदणी, ॲग्रिस्टॅक नोंदणी आणि भूसंपादन प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही जागीच करण्यात आली। महत्वाच्या परवानग्या, अकृषिक परवानग्या, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। आमदार बाबाजी शेठ काळे यांचे प्रतिपादन कार्यक्रमात बोलताना आमदार बाबाजी शेठ काळे म्हणाले की सर्वसामान्य जनतेला तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे। रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयासारख्या सोयीस्कर ठिकाणी महसूल विभागानं हे शिबिर घेऊन लोकांच्या तक्रारी सत्वर निकाली काढल्या, हे कौतुकास्पद आहे। तालुक्यातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। महसूल कर्मचाऱ्यांचे चोख नियोजन, कडूस मंडल अधिकारी आणि कडूस मंडल भागा अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी या शिबिराचे अत्यंत नेटके नियोजन केले होते। शिबिरस्थळी आलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घेतला। घरांसाठी पट्टे वाटप आणि मोजणी अर्जांबाबतही यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित होत असताना आपल्या खेड तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये कनेरसर यमाई देवस्थानच्या सभागृहामध्ये या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं गेलं होतं आणि तालुक्यातील जवळजवळ 11 ठिकाणी हे महाराजस्व समाधान शिबिर चालू आहे। त्यामध्ये आपल्या कडूस गटामध्ये
आणि या परिसरात या मंडल राजगुरुनगर आणि या मंडलामध्ये येणारी सर्व गावाच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कमी वेळामध्ये सर्व विभाग या ठिकाणी जे स्टॉल लागलेले आहेत त्या स्टॉलवर प्रत्येक विभागाचे अधिकारी सेवक वर्ग या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्याचे तहसीलदार आदरणीय प्रशांतजी बेडसे साहेब असतील, त्यांचे सर्व महसूल विभागाचा त्यांचा सर्व स्टाफ, त्यामध्ये सर्कल तलाठी आणि आपल्या कार्यालयाचा सर्व सेवक वर्ग, पंचायत समितीचा सर्व विभागांचा सेवक वर्ग आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व स्टाफच्या माध्यमातून हे शिबिर अत्यंत प्रभावीपणे राबवलं जात आहे आणि त्या माध्यमातून या शिबिराच्या आजच्या उद्घाटन प्रसंगी येण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझा आज वाढदिवस आहे, त्यामुळं सकाळपासून आपल्या तालुक्याचं वैभव माऊलींच्या संजीवन समाधी स्थळी अभिषेक करून कार्यक्रम छोटे मोठे प्रत्येकाला भेट देत या ठिकाणी यायला उशीर झाला। घरी सुद्धा अनेक मान्यवर मंडळी, अधिकारी वर्ग, ग्रामस्थ, तालुक्यातील अनेक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळं जास्तीचा वेळ या ठिकाणी देता येणार नाही म्हणून व्यासपीठावरील सर्वांची परवानगी घेऊन आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून खऱ्या अर्थानं प्रास्ताविक तहसीलदार साहेब या ठिकाणी करणार होते आणि त्यानंतर आपल्या सर्वांचं मनोगत, मान्यवरांची भाषणं हे झाल्याच्या नंतर इतका वेळ या ठिकाणी आज देऊ शकत नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विधिमंडळाचा सदस्य या नात्यानं मी या ठिकाणी काम करत असताना या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये आहे, त्यामुळं आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या सर्व शासकीय विभागांच्या माध्यमातून माझा आदरातिथ्य आणि सन्मान आपण केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। या शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं आपल्या पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती विद्याताई सयाजीराव मोहिते असतील, त्याचबरोबर विद्यमान उपसभापती मंगेशराव गुलाबराव सावंत पाटील असतील, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य आणि या भागामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं नेतृत्व या ठिकाणी दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून ज्या कार्यरत आहेत त्या आपल्या तनुजाताई संदीपराव गणवट असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे दुसरे सदस्य गटनेते आणि आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजूभाऊ शिंदे असतील, त्याचबरोबर आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख, राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय रामदासआबा धनवटे असतील, पंचायत समितीच्या सदस्या